सर्वसामान्य नागरिकांचा विकास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी भारतीय जनता पार्टी निरंतर काम करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या हिताची काळजी घेणे ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे येथे आयोजित लाडकी बहीण मेळाव्यात केले। यावेळी त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजपच्या पाली दैवत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्राची जाधव आणि विचुंबे पंचायत समिती गणाच्या उमेदवार नीलम भिंगारकर या दोन भगिनी सज्ज असल्याचेही आवर्जून नमूद केले। पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे दुर्गा माता महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ विचुंबे यांच्या वतीने लाडक्या बहिणींचा मेळावा 27 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाचे आयोजन केले होते। या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पाली दैवत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्राची जाधव, विचुंबे पंचायत समिती गणाच्या उमेदवार नीलम भिंगारकर, सरपंच प्रमोद भिंगारकर, बळीराम पाटील, अविनाश गायकवाड, अनिल भोईर, अनंत गायकवाड, विवेक भोईर, चेतन सुरते, श्रावणी भोईर, आरती गायकवाड, विभूती सुरते, प्रगती गोंधळी, स्वाती पाटील, भाग्यश्री भोईर, हर्षदा भिंगारकर, निकिता म्हात्रे, अमित म्हात्रे, कविता भोईर, प्राजक्ता भोईर, प्रमिला म्हात्रे, ज्योती भोईर, सोनम म्हात्रे, प्रणाली पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज दोन भगिनी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं मतदान आहे। आमदार निधीच्या माध्यमातून विचुंबे असू द्या, उसरली असू द्या, किंवा शेजारी असलेल्या देवद असू द्या, शेजारी असलेला मोचा पाडा, पाली आणि पलीकडच्या बाजूला वांगणीपासून इथे आलेल्या महिला आहेत। मला या सगळ्यांना सांगायचं आहे, आदिवासी महिला असू द्या, गावातल्या असू द्या किंवा कॉलनीतल्या असू द्या, तुमच्या सगळ्यांच्या हिताची काळजी घेणं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून आज पाण्याचा प्रश्न असू द्या, कचऱ्याचा असू द्या, हे सगळं सोडवण्यासाठी आम्ही काम करतोय। तुमच्या रस्त्यांचा विषय असू द्या, कुठल्याही पद्धतीने गटारांचा विषय असू द्या, या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय। आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा तुमचा आवाज बुलंद करणं, यासाठी आमच्या या दोन भगिनींना तुमच्या पाठबळाची आवश्यकता आहे। आणि म्हणून जिल्हा परिषदच्या उमेदवार प्राची अमित जाधव, त्यांची निशाणी आहे कमळ, आणि पंचायत समितीच्या उमेदवार नीलम प्रमोद भिंगारकर, यांची निशाणी आहे कमळ। या दोन्ही भगिनींना येणाऱ्या 5 फेब्रुवारीला, किती तारखेला, 5 फेब्रुवारीला तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावरती जायचं आहे आणि तुमच्या विकासासाठी मतदान करायचं आहे, तुमच्या पुढच्या भविष्यासाठी मतदान करायचं आहे। आणि तुमचा विकास, तुमचं भविष्य सुरक्षित राखण्यासाठी आज जर कोणी काम करत असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी हे काम करतं। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या दोन्ही उमेदवारांना तुमचा पाठिंबा द्या। आज उमेदवारी अर्ज मागं घेताना या ठिकाणी शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा आहे, राष्ट्रवादीचा आपल्याला पाठिंबा आहे, आरपीआयचा पाठिंबा आहे। त्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या या दोन्ही उमेदवार, त्यांची निशाणी कमळ, त्यांना आपण मोठ्या बहुमताने निवडून द्या, अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो।